हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मासी गोवाचो हेमंते प्रथमे मासी नंदगुरुकुमारी का चेरूर हविष्यम भुंजाना कात्यायन्यर्चनं व्रतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे हेमंत महिना आला, हेमंत ऋतू आला. हेमंत ऋतूमध्ये थंडी असते आणि या हेमंते प्रथमे मासी या हेमंताच्या ऋतुकाळातील मार्गशीर्ष महिना हा पहिला. हेमंत ऋतू मार्गशीर्ष पौष माघ अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. तेव्हा या मार्गशीर्ष आणि पौष हे 2 महिने हेमंत ऋतूचे. 2-2 महिन्यामध्ये एक ऋतू बदलतात. याप्रमाणे हेमंते प्रथमे मासी मार्गशीर्ष महिना आला. थंडी होती आणि अशा थंडीमध्ये अत्यंत काकडत गार पाण्यामध्ये यमुनेच्या जलामध्ये काही स्त्रिया गोपिका दररोज स्नानासाठी जात असत. हे कृष्णाने पाहिलं. ह्या मुली दररोज सकाळच्या वेळेला काकडत स्नानासाठी जातात. काय करतात बरं ते तरी बघावं. तर काही नाही, त्या स्नान करायच्या. थंडी असायची, गार पाणी, वातावरण सगळं थंड. अशामध्ये भगवंताची प्रार्थना करायची, देवीची प्रार्थना करायची, देवीची पूजा करायची तिथं आणि भगवती देवीला प्रार्थना करायची. गंधमाल्य धूप दीप अर्पण करून कात्यायनी महामाये कात्यायनी भगवंतीला कात्यायनी देवीला प्रार्थना करायची. हे कात्यायनी देवी, तू महायोगीश्वर आहेस, तेव्हा नंद गोपसुतन देवी पतिमे कुरुते नमः. मला गोपाल कृष्ण पती मिळावा एवढी प्रार्थना करायची. भगवंत नंद गोपसुतन देवी, नंदाचा कुमार यशोदेचा कुमार असणारा हा भगवान, तो आम्हाला पती मिळावा अशा प्रकारची प्रार्थना करायची आणि तिथे पूजा अर्चा करून परत यायचं. हे दररोज चाललेलं. कृष्णाने एके दिवशी पाहिलं, काय करतात ह्या मुली, कुठं जातात, काय करतात. एके दिवशी हळूच त्यांच्या मागं लपत छपत गेले आणि ह्या मुली स्नान करत होत्या. यमुनेमध्ये वस्त्र काढून ठेवलेले होते, स्नान करत होत्या आणि भगवान गोपाल कृष्ण कदंबाच्या झाडावर जाऊन बसले आणि सगळे त्या कडेला ठेवलेले जे वस्त्र होते ते सगळे उचलले, त्याचा गठ्ठा बांधला आणि वरती घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर हसू लागले. काय म्हणले, तुम्ही काय विवस्त्र स्नान करता? हे विवस्त्र स्नान धर्माला मान्य नाहीये आणि तुम्ही जर विवस्त्र स्नान करत असाल तर तुमच्या मनातला हेतू काही पूर्ण होणार नाही. सगळ्या मुली चकित झाल्या. काय कमाल आहे, आमच्या मनातला हेतू याला कसं काय कळाला? सत्यम ब्रवाणी मे नर्म यूयम व्रतकर्षिता. तुम्ही एवढे मुलींनो, तुम्ही एवढे व्रताने कर्षित झालेला आहात, कृष्ण झालेला आहात आणि अशा वेळेला तुम्ही असं व्रत करता की जे काही उपयोगाचं नाही. त्या म्हणाले, काही उपयोगाचं नाही? नाही, अहो आखंड मग्ना शीतो दे, तुम्ही विवस्त्र स्नान करता आणि हे स्नान धर्माला मान्य नाही. असं म्हटल्याबरोबर सगळ्या मुली कृष्णाला म्हणू लागल्या, कृष्णा आमचे वस्त्र कुठे ठेवले? ते तू का घेऊन गेलास? आमचे वस्त्र आम्हाला दे परत. तो म्हणाला, नाही देत, नाही देत, इथे येऊन घेऊन जा. नाही म्हणे, कृष्णा आम्ही नंदाकडे जाऊ, आम्ही यशोदेकडे तुझी तक्रार करू. आणि या सगळ्या स्त्रिया आकंठ मग्ना, हा अगदी गळ्याभर पाण्यामध्ये होत्या. थंड पाणी, गळ्यापर्यंत पाणी होतं, वारा गार वाहत होता आणि थरथर कापत होत्या. सगळ्या अंगावर
काटा फुटला होता, थरथर कापत होत्या. बेपमानास्तम ब्रुवन. आणि सगळ्या गोपिका भगवंताला म्हणू लागल्या, ह्या बालिका भगवंताला म्हणू लागल्या, भगवान कृष्णा, हे असं वागणं बरं नाही बरं का तुझं. कृष्ण म्हणाले, पण तुम्ही विवस्त्र स्नान करताय हे चुकीचं आहे. पाणिम्याम, तुम्ही आता वस्त्र आपापले घेऊन जा. असं म्हणल्यावर सगळ्या मुली लाजल्या, कृष्णा असं करू नको, आमचे वस्त्र आम्हाला परत दे. या वेळेला सगळ्या स्त्रियांनी भगवंताला हात जोडले. त्या आकंठ मग्न पाण्यामध्ये होत्या. या सर्व स्त्रियांनी भगवंताला 2 हात जोडले. कृष्णा, आमचा अंत पाहू नकोस, आमचं वस्त्र परत दे. त्यांची ही आर्तता पाहिली, त्यांची ही एकात्म भाव पाहिला, त्यांची आपल्याबद्दलची निष्ठा पाहिली आणि त्यांचा आपल्याबद्दलचा त्यागाचा स्वभाव पाहिला. कृष्णा, आम्ही काही करायला तयार आहेत, परंतु आमचं शुद्ध भाव तू पहा. म्हणून भगवान हतावीक्ष, भगवंतांनी त्यांचा शुद्ध भाव पाहिला आणि त्यांनी 2 हात जोडल्याबरोबर त्यांचे वस्त्र भगवंतांनी परत केले. याप्रमाणे परिधाय सुवासांसी, त्याने आपले वस्त्र परिधान केले आणि परत गेल्या. याप्रमाणे श्रीकृष्णाची ही लीला यांनी वर्णन केली. त्यानंतर पुढे शुकाचार्य म्हणतात, इत्यादिष्टा भगवता लब्ध कामा कुमारिका. आणि कृष्णाने त्यांना सांगितलं, तुमच्या इच्छा मी वेळ आली म्हणजे पूर्ण करीन. याप्रमाणे कृष्णाने वरदान दिलं आणि ह्या मुली परत गेल्या. एकदा घटना अशी घडली, राम राम महावीर्य कृष्ण दृष्ट निबर्हण एषा वै बाधते क्षुण्णस्तन शांती कर्तुमर्हता. एकदा गोपाल कृष्ण आणि सर्व गोप गाई गुरं घेऊन गेलेले होते वनामध्ये आणि आपल्या दशम्याच विसरले. अरे, भूक लागली 12 वाजता आणि म्हणले दशम्या, हो म्हणले दशम्या विसरल्या, सगळ्यांच्या दशम्या विसरल्या. कृष्ण, राम, गोपाळ सगळ्यांच्या दशम्या विसरल्या. कृष्ण म्हणले, आता काय करायचं. आता जाऊन आपल्या ठिकठिकाणी जाऊन दशम्या आणण्यापेक्षा तुम्ही एक काम करा मुलांना, इथे जवळ एक यज्ञ चाललाय, जवळच चाललाय, त्या यज्ञामध्ये जा आणि त्या यज्ञामध्ये आता अन्न तयार केलं असेल, ताजं अन्न घेऊन या. असं म्हणल्याबरोबर तत्र गत्वोदनम गोपा याच तास्मात विसर्जिता. गोपाळ म्हणले, हरकत नाही. गोपाळ 4, 5, 6 जण मिळून गेले. तिथं चाललं होतं यज्ञ. ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम, ओम अग्नय स्वाहा अग्नय इदन्न मम, ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदन्न मम, ओम सोमाय वनस्पते स्वाहा सोमाय वनस्पते इदन्न मम, अग्निशोमाभ्याम स्वाहा अग्निशोमाभ्याम इदन्न मम. याप्रमाणे स्वाहाकार चाललेला, स्वधाकार चाललेला, वषटकार चाललेला, तूप डबेच्या डबे त्यात ओतलं चाललंय आणि तो अग्नी प्रदीप्त होतोय. ब्राह्मणांचे मंत्र चाललेले, मंत्रघोष चाललेला आहे. सगळे तिथं बाजूला उभे राहिले दारात. तेवढ्यात ब्राह्मणांनी पाहिले, ए काय रे मुलांनो, काय काम आहे तुमचं इथं सवळं ववळ कळत नाही का तुम्हाला, तुम्ही कशाला आले इथं. म्हणजे महाराज, अहो गोपाल कृष्ण त्यांच्या दशम्याच विसरल्यात आणि ते बिचारे भुकेलेत. राम भुकेलेत, कृष्ण भुकेलेत, आम्ही सगळे भुकेलेले आहोत, आम्हाला तेवढं अन्न द्या ना. जे एक ब्राह्मण चिडला, म्हणले काय म्हणतो तो. गोपाळचे गोपाळ म्हणले, तुम्हाला कळत नाही, तुम्ही आपले गिरीकंदारामध्ये राहणारे, तुम्हाला धर्म कळतो का, कर्म कळतं का, यज्ञ कळतो का. अहो, नैवेद्य वैश्वदेव झाल्याशिवाय, ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय तुम्हाला मिळणार आहे का. म्हणले कृष्ण उपाशी आहेत आणि राम उपाशी आहेत. राम म्हणले तिकडं, सगळ्यांचे जेवण झाल्यावर या. गेले. काय म्हणले कृष्णाला, म्हणले कृष्णा, अहो काय तुम्ही असं म्हणता, आम्ही गेलो होतो पण आम्हाला त्या ब्राह्मणांनी हाकललं, मंत्रयंत्र चाललेले होते, तम ब्रह्म परमम साक्षात असं म्हणल्यावर कृष्ण हसले. म्हणले कृष्ण म्हणले कुणीकडून गेले होते. कुणीकडून म्हणजे समोरून गेलो होतो. चुकलं म्हणले तुम्ही यज्ञ पत्नीकडून जा. यज्ञशाला, यज्ञ पत्नी ज्या ठिकाणी स्वयंपाक करतायत त्या पत्नीशाला त्याला म्हणतात, पत्नीशाला. त्या पत्नीशालेकडून तुम्ही जा त्या ठिकाणी. म्हणले आता नाही आम्ही जात. नाही म्हणले जा तुम्ही, अजून एकदा जा माझ्या म्हणण्यासाठी. त्या ठिकाणी पत्नीशाला, जिथे स्वयंपाक पाणी चाललेलं आहे आणि सगळ्या ब्राह्मणांच्या यज्ञपत्नी त्या ठिकाणी आहेत, त्या तुम्हाला नक्की देतील. सगळे गेले बाळगोपाळ आणि पुन्हा प्रार्थना केली. म्हणजे तिथं बाई, सगळ्या बायका बसल्या. का रे मुलांनो, त्यांची भाषा फार वेगळी, गोड भाषा.
का रे मुलांनो, कुणीकडे आलात तुम्ही, काय काम आहे तुमचं? ते म्हणे, अहो आम्ही या ठिकाणी वनात आलोत आणि आमच्या दशम्याच विसरल्या. गोपाल कृष्ण उपाशी आहेत, कृष्णाला भूक लागलीये. असं म्हणल्याबरोबर सगळ्या बायकांनी एकमेकीकडे पाहिलं. काय? नमो वो विप्रपत्नीभ्यो निबोधत वचाम सिन्हा. आम्ही फार दूर आलोत आणि गाई चारत चारत इतके लांब आलोत आम्ही आमच्या गावापासून, आणि कृष्ण मात्र उपाशी आहेत. कृष्णाला भूक सहन होत नाही. चतुर्विधाम बहुगुणम. कृष्ण उपाशी आहेत ऐकल्याबरोबर सगळ्या बायकांची इतकी गडबड झाली. म्हणले, काय गोपाल कृष्ण उपाशी आहेत? चला चला, आता या निमित्ताने आपल्याला कृष्णाचं दर्शन घडेल. सगळ्या बायकांनी एकमेकीला खुणवलं. चल ग म्हणे, भात वरण भाजी पोळ्या पंचपक्वान्न चतुर्विधम खाद्य पेय चोष्य लेह्य सगळं बरोबर घेतलं आणि सगळ्या ताट भराभर झाकले आणि निघाले. 1 2 3 4 5 6 सगळे यज्ञपत्नी बाहेर पडायला लागल्या. पडता 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 एका ब्राह्मणाची पत्नी निघाली. तेवढ्यात तो ब्राह्मण, ए कुणीकडे निघालीस म्हणले. ते म्हणे, कुणीकडे? माझ्या सगळ्या मैत्रिणी गेल्यात. कुठे गेल्यात मैत्रिणी? म्हणले, कृष्णाकडं. गेल्या असतील म्हणले त्या, तू जायचं नाही. ते म्हणले, त्या गेल्यात. त्या जाऊ दे म्हणे. त्या गेल्या तर त्यांचे नवरे त्यांना धाक दाखवितील. त्या नवऱ्यांना ते विचारत नसतील. मी तुला विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे. तू माझ्या परवानगीशिवाय जायचं नाही. थांब इथं. तिने थांबवलं. थांबवल्याबरोबर तिने विचार केला, अरे कृष्णा, तुझ्या भेटीला मला यायचं होतं, पण या ठिकाणी मला थांबवलं. माझ्या पतीने मला दरडावून सांगितलं की इथून हलायचं नाही. आता मी काय करू सांग बरं? आणि शांत डोळे झाकले आणि अंतर्मनाने तिचा देह तिथंच पडला आणि तिचा आत्मा त्या ठिकाणी, तिचा जो सूक्ष्म देह आहे तो सूक्ष्म देह तिथे गेला. ती समोर पाहिल्याबरोबर सगळ्या म्हणले बायका, हा तू तर आमच्या मागं होती ना, तू समोर कशी काय आली? ती म्हणली, मी समोरच आली, मी सगळ्याच्या आधी आली. अहो ती वायुवेगाने आली. ज्याप्रमाणे सगळ्या स्त्रिया तिथे विचरंत मृतम गोपही सागर स्त्रिया, आणि अशा घटना घडतात. या नामदेवांच्या संदर्भात अशी एक गोष्ट सांगतायत की संत नामदेव यांची नागी एक होती आणि ही नागी राम यांची मुलगी होती, परंतु तिला दिलं होतं पण दुसऱ्या एका गावी, ज्या ठिकाणी धर्म कर्म काहीच नव्हते. आणि पांडुरंगाकडे भेटीला जायचं म्हणलं तर तिला अडवलं. तिच्या सासू सासऱ्यांनी तिला अडवलं. अडवल्यानंतर म्हणले, आता काय करायचं? तिला बंदिस्त करून टाकलं. आता तिचे अभंग सापडलेत परवाच. तिचे अभंग आपल्याला सोपान देवांच्या मंदिरामध्ये सापडले. त्या ठिकाणी तिला अडवलं तिच्या सासू सासऱ्यांनी आणि हिने तिथंच देह टाकला आणि ती सूक्ष्म रूपाने पांडुरंगाच्या देवळात गेली. तिचे वडील म्हणू लागले, अरे माझी मुलगी कशी काय आली? आणि मुलीबरोबर सासू नाही, सासरे नाही, पती नाही. मग नामदेवाने सांगितलं, अहो ही तुमची मुलगी आली आहे, पण आता ती लौकिक दृष्टीने देहावरती नाहीये, ती सूक्ष्म रूपात आलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की अशा घटना घडतात. आपल्याला आपलं अंतःकरण फार महत्वाचं असतं. आपल्या अंतःकरणाचं जे स्वरूप आहे ते जिथे एक तंद्रा असते तिथपर्यंत आपलं अंतःकरण जातं. देह इथंच पडतो, स्थूल देह इथं पडतो आणि सूक्ष्म देह तिथं जातो. याप्रमाणे तास तथा त्यक्त सर्वाशा प्राप्त आत्मदृक्षया विज्ञाया किल दृष्टा प्रहसिता ननाहा. आणि सगळ्या या यज्ञपत्नी भरा निघाल्या. हातामध्ये पंचपक्वान्नाचं ताट घेतलं आणि आल्या आणि कृष्णाच्या तिथे आणल्याबरोबर यमुनेच्या तिथे तटाकावर आल्याबरोबर कृष्णाने स्वागत केलं त्यांचं. स्वागतम वो महाभागा असदम करवाम किम. या 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 स्वागत आहे तुमचं. आम्ही तुमच्यासाठी काय करावं सांगा? ते म्हणे, अहो कृष्णा, तुम्हाला भूक लागली म्हणून आम्ही आलो धावत. आहे तुक्या व्यविताम भक्ती महात्मप्रिय यथा. आम्ही कोणाचंच ऐकलं नाही. आमच्या या ठिकाणी यज्ञ चाललाय, याग चाललाय. आमचा पती काय म्हणेल याचा आम्ही विचार केला नाही. आमचे भाऊ काय म्हणतील याचा विचार केला नाही. सत्यम कृष्ण निगमतम पादमूलम. देवा, तुमच्या पायाशी आम्हाला स्थान द्या. तुम्ही जर उपाशी असाल तर आम्ही नुसत्या अग्नीमध्ये तूप टाकून उपयोग काय? अग्नीमध्ये
हवन केल्यानंतर अग्निमुखाने देवाला प्राप्त होतं हे खरं आहे, पण अग्नी प्रत्यक्ष भगवानच जर उपाशी असेल तर अग्नीमध्ये तूप टाकून उपयोग काय? देवा तुम्हाला अग्निमुखातून मिळतं, पण प्रत्यक्ष तुमच्या मुखामध्ये जर आम्ही अन्न देत असू तर यापेक्षा मोठा यज्ञ कोणता आहे सांगा. असं ऐकल्यानंतर भगवान खुश झाले आणि भगवंताला या सगळ्या यज्ञपत्नींनी जीव घातलं. भगवान म्हणतात न प्रीते अनुरागाय हे संगो नृणामेह तन्मयो मयुंजान अचिरामान्मयथ. आणि मग कृष्णाने आशीर्वाद दिला, हे बायकांनो, तुम्ही जी भक्ती दाखवली त्या भक्तीला तुलना नाही. त्या भक्तीचं महात्म्य एवढं श्रेष्ठ आहे की तुम्हाला सतत माझी भक्ती कायम राहील, तुमचं मन माझ्याशी नित्य राहील. याप्रमाणे माझा आशीर्वाद आहे. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, ज्याप्रमाणे कृष्णाला हे जीव घातलं आणि सगळ्या बायका परत आल्या. म्हणजे आता काय नवरा म्हणते ते म्हणू द्या, काय रागवेल ते रागू द्या, आपल्याला काय शिक्षा करायची ते करू द्या, पण भगवंताची मायाच अशी आहे. तत्र एका विधृता भर्त्रा भगवंत मिळता श्रुतम. आणि घरी आल्याबरोबर आता नवरा काय म्हणेल याची सगळ्यांना धास्ती होती. लपत छपत पाय न वाजवता हळूच आल्या आणि हळूच पाहिलं आपले नवरे काय म्हणाले. तेव्हा सगळे ब्राह्मण तिथे आलेले होते खाली स्वयंपाकघरात आणि त्यांनी पाहिलं, अरे आपल्या यज्ञपत्नी, आपल्या पत्नी कृष्णाला जीव घालून आल्या. खरोखर आता त्यांच्या मनात परिवर्तन झालं. राग नाही आला त्यांना उलट वाईट वाटलं. ते म्हणाले, अरे 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 आमचा जन्म वाया गेला, आमची विद्या वाया गेली, आमचं ज्ञान वाया गेलं. आम्ही वेद शिकलो, उपनिषद शिकलो, भाष्य शिकलो, शास्त्र शिकलो, पण भक्ती शिकलो नाही. आम्हाला भक्ती कळाली नाही. आम्हाला फक्त खटमठादी गोष्टी कळाल्या, घटमठादी चर्चा कळाल्या, केवळ मंत्र तंत्र कळाले, पण त्याच्यातलं तात्पर्य कळालं नाही. मंत्र कळाले, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येराने वाहावा भार माथा. संत तुकाराम महाराज म्हणतात ना, वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे, तात्पर्य आम्हाला कळतं, बाकीच्यांनी ओझ फक्त वाहू द्या गाढवासारखं. तसं आम्ही फक्त ओझ व्हायलं. दिग्जन्मनस्त्रिविद्याम दिग्व्रतम दिग बहुज्ञताम. आमची विद्या, धिक्कार असो आमच्या विद्येला, आमच्या जन्माला, आमच्या ज्ञानाला आणि आमच्या बहुज्ञतेला. धिक्कुलम धिक क्रियादाक्षम. आमच्या कुळाचाही धिक्कार असो, आमच्या ब्राह्मणत्वाचा धिक्कार असो. का? आम्हाला भगवंताची मोहिनी कळली नाही, भगवंताची माया कळली नाही, आम्ही भगवंताला समजू शकलो नाहीत. यद वयम गुरु नृणां स्वार्थे ह्या महे द्विजा. आणि तुम्हाला जे कळालं ते आम्हाला कळालं नाही. तुम्ही खरोखर हे बायकांनो, तुम्ही तप केलं नाही, तुम्ही ज्ञान मिळवलं नाही, तुम्ही गुरुकडे गेला नाहीत, तुम्हाला तुमची मौंज झाली नाही. नासाम द्विजात संस्कार न निवासो गुरावपी. तुम्ही गुरुकडे गेला नाहीत, पण तुम्हाला भक्ती कळाली, तुम्हाला तत्व कळालं. नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय ना, तत्व पुसावया गेलो वेदज्ञानशी तव तयापाशी भरले विधिनिषेध. नामदेव महाराज म्हणतात, तत्व विचारायला मी गेलो. कोणाकडं? वेदज्ञांकडे गेलो. ज्याला वेद कळतो त्याच्याकडे गेलो. तत्व सांग. वेदज्ञ म्हणाले, आम्हाला दोनच गोष्टी कळतात. काय? एक विधी, हे करावं, आणि निषेध, हे करू नये. तत्व नाही कळत. तत्व पुसावया गेलो वेदज्ञानशी तव तयापाशी भिरले विधिनिषेध. पुराणिकाशी पुसू स्वरूपाची स्थिती. पुराणिकांना विचारलं, अहो पुराणिक महाराज, आम्हाला स्वरूप सांगा ना देवाचं कसं आहे. तो म्हणतो, मला वेळ नाही, मला पुढचं पुराण आहे, पुढे जायचंय, मला सांगायला कुठे वेळ आहे. तव तयाशी विश्रांती आहे कोठे. आणि हरिदासाची पुसू. हरिदासाला विचारलं, हरिदासालाही कळत नाही. ते म्हणतात, मग कोणाला कळतं? ते म्हणतात, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती हीच प्रेम निर्माण करणारी आहे. भक्तीर दृढाचा अस्माकम संस्कारापी. म्हणून भक्ती तुम्हाला अंतःकरणातून उत्पन्न झाली, खरोखर तुम्ही धन्य आहात. असं म्हणून सगळ्या ब्राह्मणांनी आपल्या पत्नीला महत्व दिलं आणि सांगितलं, खरोखर तुमच्यामुळं आम्हाला मोठेपणा प्राप्त झाला, तुम्ही खरोखर धन्य आहात. नमस्तुभ्यम भगवते. आणि कृष्णाला नमस्कार करा. कृष्णा, चुकलं आमचं, पण आता आम्ही तुमच्याकडे दर्शनाला येऊ शकत नाहीत. का? कंसाची भीती आहे. कंसाला कळेल की
ब्राह्मण लोक कुठे गेले होते, आम्हाला फाशी देतील म्हणून. दिद्रक्षवोप्यच्युतयो कंसात भीता नचाचलन, कंसाच्या भीतीमुळे कुठून हल्ले नाहीत. याप्रमाणे एके दिवशी सगळे या ठिकाणी नंद वगैरे जमले आणि नंदाने एक सभा घेतली, मीटिंग घेतली आणि नंदाने सांगितलं, महाराज, उपनंद नावाचा एक मोठा एक वृद्ध नंद तिथे होता, तोही मोठा ज्ञानी होता. हे सगळे मोठमोठे वृद्ध सगळे गोप बसले आणि या गोपांच्या मेळाव्यामध्ये नंदाने एक प्रस्ताव मांडला. नंद म्हणाले, आपल्या गावामध्ये पाऊस पडावा म्हणून आपण एक यज्ञ करू. सगळे म्हणले, हो हो हो, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, आपण यज्ञाला मदत करू. काय आणायचे ते आपण आणू, सामान आणू, सुमान आणू, यज्ञाची सामुग्री आणू, ब्राह्मणाला सांगू, सगळं करू. असं म्हणल्याबरोबर सगळ्यांनी होकार दिला. त्यावेळेला 7 वर्षाचं वय होतं कृष्णाचं. कृष्ण उठले आणि कृष्ण परमात्मा म्हणाले, मला 2 मिनिटं बोलू द्या. म्हणजे बोला. लहान मुलगा काय बोलतोय, लहान मुलगा काहीतरी बोलत असेल, बोलू द्या म्हणजे, बोला. कृष्ण म्हणाले, हे पहा, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. कृष्ण म्हणाले, हे पहा, मला हे सांगायचंय की आता 7 वर्षाचं वय आहे, पण गीता सांगताना कृष्णाचं वय किमान 100 तरी होतं. 100 वर्षाचं वय गीता सांगताना होतं. त्यावेळेला जे तत्वज्ञान त्यांनी आपल्या मुखातून सांगितलं तेच तत्वज्ञान 7व्या वर्षात सांगितले. म्हणजे गोकुळात असलेल्या कृष्णाच्या ज्ञानात आणि अगदी अर्जुनाला म्हणा, उद्धवाला म्हणा सांगताना असलेल्या ज्ञानात यत्किंचितही फरक नाहीये. तेच तत्व, तेच शास्त्र, तीच भाषा. याला म्हणतात ईश्वर. ईश्वर कसा असतो तर तो आपल्यासारखा पहिलीच्या वर्गात काही कळत नाही, मग 10वीच्या वर्गात थोडंफार कळालं असा नसतो. ज्ञान परिपूर्ण असतो. परिपूर्ण ज्ञानाने युक्त जो असतो. जसा सूर्य उगवतानाही त्याचा तोच प्रकाश आहे, मावळतानाही तोच प्रकाश आहे, आपल्याला फक्त कमी जास्त वाटतो. म्हणून रसतेचे यथा रवे हे असं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे सूर्याचं तेज जसं उगवतानाही तेच आहे, मध्य काळातही तेच आहे आणि मावळतानाही तेच आहे. त्याप्रमाणे भगवंत जन्माला आल्यानंतरही तेच तेज आहे आणि 125व्या वर्षी आयुष्यामध्ये तेच तेज कायम होतं. तीच तत्वज्ञानाची भूमिका कायम होती. या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात, हे पहा, तुम्ही यज्ञ कशासाठी करता आणि यज्ञ करण्याची काय गरज आहे? यज्ञ करायची गरज नाही. यज्ञ कुणी करावा? कृष्ण म्हणतात, यज्ञ करावा राजांनी, यज्ञ करावा क्षत्रियांनी. आपण राजे नाही आहेत, आपण कोणते राजे रजवाडे नाहीत, आपण कोणते क्षत्रिय नाहीत, आपण साधे वनशैल निवासी आहात. आपण फक्त गिरीकंदरामध्ये राहणारे एक सामान्य गोप आहोत. आपला देव आहे तो गोवर्धन, हा आपला देव आहे. आपण गोवर्धनाची पूजा करू, गोवर्धन प्रसन्न होईल. यज्ञ याग वगैरे करायच्या भानगडीत पडू नका. हा म्हणजे इंद्र रागवेल, इंद्राचा काय संबंध आहे म्हणे? इंद्र काय करू शकतो? महेंद्र किंग करिष्यती, महेंद्र काय करणार आहे? आपण शेवटी जे कर्म करतो त्याचं फळ देवाला द्यावंच लागतं. ते म्हणतात, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. जंतू माणूस कर्माने जन्माला येतो, कर्माने वाढतो आणि कर्मातच नष्ट होतो. माणसाच्या जन्माला कर्म कारणीभूत आहे, माणसाच्या जीवनाला कर्म कारणीभूत आहे आणि त्यामुळं सुखम दुःखम भयम क्षेमम, आपल्याला जे सुखदुःख प्राप्त होतात ते आपल्या कर्मानुसार प्राप्त होतात. त्यामुळं देव हा काहीच करू शकत नाही. देवाच्या हातात तुम्हाला सुखी करण्याचंही नाहीये आणि दुःखी करण्याचंही नाहीये. मग देव काय करतो? वेळेला फक्त तुम्हाला मदत करतो. अस्तित्व ईश्वर कश्चित फल रूप्यल्य कर्मणाम. देव असेल कदाचित तर तो काय करील? तो आपल्याला फळ, आपण बीज पेरलं तर झाड उगवणारच आहे, झाड उगवलं तर फळ मिळणारच आहे. म्हणून देवाच्या हातात काही नाही. देवाच्या हातात फक्त फळ कोणत्या वेळेला द्यावं एवढंच आहे. फळ तर मिळणारच आहे, हो, आज नाही तर 10 वर्षांनी. फक्त कोणत्या वेळेला द्यावं हे देव ठरवतो. कर्तारं भजते सोबी न करतो प्रभुरिसा किंद्रेण भूतानं स्वकर्मानुवर्तिनाम. माणसं आपल्या कर्माप्रमाणे वागतात आणि स्वभावतंत्रो हि जनः, स्वभावतंत्रो हि जनः स्वभाव मनुवर्तते.
प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार वागतो. या ठिकाणी त्यांनी देव, मनुष्य आणि राक्षस हे सगळं स्वभावावर ठरवलंय. राक्षस म्हणजे काय, मोठाले दात, उंच अशा प्रकारचा, काळा कभिन्न किंवा तांबडे लाल केस, असा नाही. राक्षस ही वृत्ती आहे, देव ही वृत्ती आहे आणि मनुष्य ही वृत्ती आहे. वृत्तीवर माणसाचं ठरतं राक्षस आहे का देव आहे का मानव आहे. ते म्हणतात स्वभावस्थमिदं सर्वं सदेवासुरमानुषम. तुम्ही जर राक्षसी स्वभावाचे असाल तर राक्षस आहे, तुम्ही सत्कर्माच्या स्वभावाचे असाल, लोकांना उपकार करणारे असाल तर तुम्ही देव आहे, आणि तुम्ही दोन्हीच्या मध्यावर असाल तर तुम्ही मनुष्य आहे. राक्षस आणि देव याच्यामध्ये मनुष्य आहे. त्यामुळं राक्षस हा स्वभाव आहे, असुर हा स्वभाव आहे आणि देव हा देखील स्वभाव आहे. त्यामुळं शत्रू मित्र उदासीन कर्मैव गुरुरीश्वरा, या ठिकाणी कर्म सिद्धांत भगवंतांनी मांडलेला आहे. कर्म हाच आपला गुरु आहे, कर्म हेच आपलं देव आहे. पहा आता देवत्वाची व्याख्या किती बदलली कृष्णाने. देव म्हणजे कोणता देव हो? मग नुसतं काही देवाच्या नावाच्या खाली आपण विनाकारण जे देव्हारे माजवतो ते चुकीचं आहे. ते म्हणतात वर्क इज वर्कशिप. तुमचं काम हेच तुमचं देव आहे. काम आणि देव याच्यात फरक नाही. भगवंतांनी जसं सांगितलंय तसंच ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलंय. ते म्हणतात की आपलं कर्म हाच आपला देव आहे, आणि म्हणून ते म्हणतात की आपल्या कर्मानुसार, आपल्या कर्मावर आपलं जीवन अवलंबून आहे. आणि शेवटी कर्मे इशू भजावा. माऊलींनी काय म्हटले? कर्मे इशू भजावा. आपल्या कर्माने आपण देव पूजावा. स्वकर्म कुसुमांची वीरा. माऊलींनी म्हटले ना, आपल्या कर्मरूपी फुलांची माळ आपण भगवंताला अर्पण केली पाहिजे. शेवटी आपल्यावरती जे जे कर्म सोपवलंय, जे जे कार्य आपल्यावर सोपवलंय, ते कार्य करणं म्हणजेच ईश्वराची पूजा आहे. ईश्वराची पूजा म्हणजे काय देवाला खाली घ्यायचं आणि पाणी घालायचं एवढी देवाची पूजा नाही. तुम्हाला जे काम सोपवलंय ते काम करणे ही देवपूजा आहे. यामध्ये एखादा देवाला पाणी घालत असेल तो श्रेष्ठ, आणि दुसरा देवाचं अंगण झाडत असेल तो कनिष्ठ, असं होऊ शकत नाही. कारण देवाचं अंगण झाडणं ही देखील देवाची पूजाच आहे. देवाची रांगोळी काढणं ही देखील देवाची पूजाच आहे. कारण देवाची पूजा म्हणजे काही एक प्रकारची नसते. सर्व आपल्यावरती सोपवलेल्या कार्याचं आपण अनुसरण करणं म्हणजे ईश्वराची पूजा आहे. हे भगवंताचे शब्द आहेत. ते म्हणतात कर्मैव गुरुरीश्वरा. आणि मग आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आपण आपल्या वरती सोपवलेलं काम केलं नाही तर आपण आपले शत्रू आहेत. आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम साधयेत. गीता सांगते उद्धरेत आत्मनात्मानम. आपला उद्धार आपणच करायचा आहे. लोक कोणी येऊन आपल्याला वरती काढतील असं समजू नका. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम साधयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपण जर आपल्यासाठी काही केलं तर आपण आपले बंधू आहेत. आपण आपल्यासाठी काहीच केलं नाही तर आपणच आपले शत्रू आहेत. आपणच आपला खड्डा खोदला असं समजा. तस्मात संपूजयेत कर्म स्वभावस्तस्मा कर्म कृत. म्हणून प्रत्येकाचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाची वृत्ती, आणि प्रत्येकाची वृत्ती ही आपल्याला देव, दानव आणि मानव हे ठरवते. त्यामुळं देव आपल्याला काहीच करू शकत नाही. इंद्र काहीच करणार नाही. पर्जन्य पाडणे हे त्याच्या हातात नाहीये. तुम्हाला काय वाटतं, पर्जन्य पाडणं त्याच्या हातात आहे का? नाही हो, पर्जन्य त्याच्या हातात नाहीये. त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की ही मेघ सूर्याच्या उष्णतेने, भगवंताने अगदी शास्त्रीय मांडणी केली आहे. सूर्याच्या उष्णतेने मेघ तयार होतात. सूर्याच्या उष्णतेने मेघ तयार होतात. ते मेघ आकाशात जातात. त्याला थंडावा लागला की पाऊस पडतो. त्यात महेंद्राचं काय काम आहे? महेंद्र काहीच करू शकत नाही. ते म्हणतात आज व्ययकतरम भावम. आणि म्हणून तुम्ही याप्रमाणे पर्जन्य याच्यासाठी इंद्राची स्तुती करायची गरज नाही, इंद्राचा यज्ञ करायची गरज नाही. ते म्हणतात अनिशेनान्यथा कर्तुं स्वभाव विहितो नृणाम. याप्रमाणे तुम्ही प्रत्येकाचा धर्म, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितले, आणि 4 वर्णानुसार 4
त्यांचे कर्म सांगितले. ब्राह्मणांचं कर्म, क्षत्रियाचं कर्म, ज्यांनी जे जे आपल्या वाट्याला आलंय ते कर्म करावं. आणि त्यामुळं वार्ता चतुर्विधा तत्र वयम गोवृत्त योनिशम, प्रत्येक जण आपापल्या कर्माप्रमाणे जन्माला येतं, कर्माप्रमाणे कार्य करतं. म्हणून रजसा चोदिता मेघा वर्षंती ऊनी सर्वतः, पाऊस पडतो, सूर्याच्या उष्णतेने ढग निर्माण होतात, ढगामुळे पाऊस पडतो. आणि म्हणून प्रजारेस्तैरव सिद्ध्यंती महेंद्र किं करिष्यति, महेंद्राच्या काय हातात आहे. आणि मग सगळे म्हणले हो 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 बरोबर आहे, कृष्ण बोलतात ते बरोबर आहे बरं का. मग आपला देव कोण? गोवर्धन आपला देव. चला आपण वनामध्ये फिरणारे आहोत. आपले गायी, आपले बैल, आपले वासर कुठं सरतात? गोवर्धनावर. म्हणून गोवर्धन आपला खरा पालक आहे, त्याची पूजा आपल्यासाठी योग्य आहे. तस्मात गवाम ब्राह्मणानाम. चला याप्रमाणे मग तुम्ही काय करायचं? काही नाही म्हणले, तुम्ही सगळ्यांनी पंचपक्वान्न घरी शिजवा आणि गोवर्धनाला नैवेद्य दाखवा. चला सगळ्या गावामध्ये वार्ता पसरली, जिकडं तिकडं स्वयंपाक सुरू झाले. काय काय त्यांनी त्या ठिकाणी स्वयंपाक केला ते सांगतात. पच्चंता विविधा पाका सुपांता पायसा दया, कुणी खीर केली, हलवा केला, पुऱ्या केल्या, त्याप्रमाणे मुगाचा शिरा केला, त्याप्रमाणे खिचडी केली, तसंच दूध वगैरे सगळे एकत्र केलं आणि अनारसे केले. सैन्या वाप शुश्रूषकुल्या सर्व गोहर्ष द्विजताम, त्याप्रमाणे अनारसे, लाडू, करंजा, जिलब्या, सगळं पंचपक्वान्नाचं जेवण घमघमाट येऊ लागलं सगळीकडं. आणि सगळ्यांनी हे सगळं पंचपक्वान्न आणलं ते गोवर्धनाच्याकडे. कृष्णा कुठं न्यायचंय? चला गोवर्धनाकडं. आणि कृष्णांनी डोंगराकडं त्यांना आणलं. जेव्हा संच गवाम दत्वा, त्या ठिकाणी सगळे गोप आले, गोपी आल्या, लहान मुलं आले, वृद्ध आले, त्याप्रमाणे गायी आल्या, वासरं आले, सगळे आले. आणि ते म्हणले कुठे आता? म्हणले हे काय गोवर्धन पर्वत. कृष्णाने आपलं दुसरं रूप गोवर्धनावर टाकलं, गोवर्धनावर धारण केलं. दुसऱ्या रूपाने कृष्ण गोवर्धनावर प्रगटले. आणि सगळे म्हणले हा बघा ना गोवर्धन प्रगटलाय. गोवर्धन बोलू लागला. सगळे म्हणाले अयम गो ब्राह्मणाद्रीणा मयन चरितो मखा. गोवर्धन म्हणतात की हे लोक हो, हे व्रजवासी हो, तुम्ही मला या ठिकाणी पंचपक्वान्नाचं जे जेवण दिलंय, माझ्यासाठी नैवेद्य केलाय, त्याने मी खुश झालोय, आनंदी झालोय. आता तुमच्या मनाप्रमाणे मी तुमच्या इच्छेप्रमाणे पाऊस पाडीन, तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांनी गोवर्धनाला नैवेद्य दाखवला, प्रदक्षिणा केली स्वतःच्या भोवतीच आणि फुलं, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य सगळं दिलं. अन्नम बहुदेव तेभ्यो देयम बोधेणू दक्षिणा. त्या ठिकाणी गायी दान केल्या, कुणी ब्राह्मणाला दान धर्म केला, चांडाला सुद्धा दान केलं, अन्न दिलं, कुत्र्यांना सगळ्यांना अन्नदान केलं. याप्रमाणे हे सगळं. आणि गिरिराजाला भोग अर्पण केला, त्याला भोग अर्पण करणे म्हणतात. याप्रमाणे हा भोग अर्पण केल्यावर हा गिरिराज भगवान गोपाल कृष्णांचं रूप धारण केलं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या ठिकाणी मला प्रसन्न केलंय, आता मी तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं करेल. शेलोस्मित गुरुवन भूरी बलिमादत बृहद बपुहू. हे पाहिल्याबरोबर सगळे थक्क झाले आणि सगळे म्हणाले बा गोवर्धन प्रसन्न झाला, बघा ना गोवर्धन आपल्याशी बोलतोय. आणि सगळेजण आपापल्या घरी परत आले. हे इंद्राला कळालं. इंद्राला कळाल्याबरोबर काय, कृष्णाने माझा होणारा यज्ञ बंद पाडला. कृष्ण कोण? गोकुळात जन्माला आलाय आणि माझा यज्ञ बंद पाडतो? मी देवांचा राजा आहे, त्याला काय माहिती माझी क्षमता काय. मी आत्ताच्या आत्ता सगळं सांवर्तक मेघाला आज्ञा देतो. सांवर्तक म्हणजे ज्याला आपण पूर्ण प्रलयकाल म्हणतो. प्रलयकालच्या मेघाला मी आज्ञा देतो, प्रलयकालचे मेघ येतील आणि सगळं गोकुळ उद्ध्वस्त करून टाकतील. याप्रमाणे गणम सांवर्तकम नाम मेघानम चांत कारिणाम. मेघाला बोलावलं, मेघा हो तुम्ही प्रलय कालाच्या प्रमाणे सांवर्तक, सांवर्तक म्हणजे नुसता प्रलय नाही, आत्यंतिक प्रलय, जेव्हा सगळंच बुडून जातं, काहीच राहत नाही, ब्रह्मदेव सुद्धा नष्ट होतो, अशा वेळेच्या मेघाला बोलावलं आणि सांगितलं तुम्हाला एकच आज्ञा आहे, गोकुळात जायचं आणि भयानक पाऊस पाडायचा. इतका पाऊस पाडायचा की एक कण देखील तिथला शिल्लक नाही राहायला पाहिजे. सगळी मुंगी शिल्लक नाही राहिली पाहिजे.
ऐकलं त्याने, हरकत नाही म्हणले. त्याप्रमाणे मेघानी आज्ञा ऐकली. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते तीव्र मंगळेंना वृषुचल सत्करा. आणि जे मुसळधारा हा शब्द तरी कमी पडेल. मुसळापेक्षा मोठाल्या धारा धो 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 वरतून पडू लागल्या. आणि जसा हा मुसळाच्या धारा मुसळापेक्षा मोठाल्या हत्तीच्या सोंडा एवढ्याला धारा पडू लागल्या, त्यावेळेला मात्र सगळीकडे दाणादाण झाली. आणि सगळे गोकुळातले लोक कृष्णाला म्हणू लागले, कृष्णा वाचवा, कृष्णा आमची झोपडी पडली. कुणी म्हणले घरं पडले, कुणी म्हणले गुरांना लागू लागलं, कुणी म्हणले आम्हाला लागू लागलं. म्हातारे कोतारे बायका मुलं बाळ गोप गोपी त्याचप्रमाणे वत्स गायी हे सगळे त्रस्त झाले. कृष्ण म्हणले काही घाबरू नका, चला आपलं रक्षण करणारा गोवर्धन आहे त्याच्याकडे जाऊ. गोवर्धनाच्या तिथे आले आणि कृष्ण कृष्ण महाभागवत वन्नाथम गोकुलम प्रभो. सगळे कृष्ण 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 कृष्णा आमचं रक्षण करा म्हणून म्हणू लागले. शिलावर्षा, अहो शिलावर्षा होती ती, दगडासारखं लागू लागलं, जणू काही दगडच कुणी मारू लागले. आणि शिलामयम मोठमोठे दगड पडावे त्याप्रमाणे पावसाचे हे खंड पडू लागले. आणि मग मात्र सगळे पळाले. श्रीकृष्णाने सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी या गोवर्धनाच्या जवळ त्यांना आणलं. आणि एका हाताने इत्युक्तेकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम, केवळ एका हाताने एका करांगुलीवर गोवर्धन उचलला, गोवर्धन धारण केला आणि सगळ्यांना सांगितलं याच्या आतमध्ये या. चला गाई गुर गोपाळ गोपी वृद्ध मुलं बाळ सगळे सगळे उभे राहा म्हणे याच्या आतमध्ये. आणि गोवर्धनाच्या खाली जो खड्डा झाला त्याच्यात सगळे उभे राहिले. आणि जे प्रचंड पाऊस सुरू झाला त्या पावसाने सगळं गोकुळ उद्ध्वस्त झालं, काही शिल्लक राहिलं नाही. क्षुत्रुभ्याम सुखापेक्षाम असं इंद्राला वाटलं. इंद्राला वाटलं आता काही शिल्लक राहिलं नसेल. 7 दिवस पाऊस पडत होता. इंद्र नंतर ढगाला सांगितलं झालं पाऊस पडला, हो म्हणले. आता म्हणले आपण बघू काय मजा येते. म्हणून इंद्र गोकुळात डोकावण्यासाठी आला. त्याला वाटलं गोकुळामध्ये आता काही शिल्लक राहिलं नसेल, सगळे घरं पडले असतील, दारं पडले असतील, झाडं पडले असतील, माणसं मेले असतील, सगळीकडे हाहाकार झाला असेल. त्यावेळेला 7 दिवसानंतर कृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळा हो माझी करंगळी दुखायला लागली, मग ह्याला काठ्या लावा. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या. आणि श्रीकृष्णाने सांगितलं आता आपण हा डोंगर खाली ठेवू. हा डोंगर खाली ठेवला. आणि पाऊस संपल्यानंतर कृष्ण हे सगळे आपापल्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर काहीही बदल झालेला नव्हता. एक घर पडलं नव्हतं, गाडी तुटली नव्हती, गुर सुद्धा मेले नव्हते, मुंगी सुद्धा मेली नव्हती, कोणाला काहीही लागलं नाही. आणि मग मात्र इंद्राला आश्चर्य वाटलं, चकित झाला इंद्र. हे काय म्हणले, शकटोढोपकरणम. शकटोढोपकरणम, शकट म्हणजे हे गाडी, कुठं बैल कुठं जू कुठं नाडा, जसं तसं होतं, काही बदल झाला नाही. काही भगवान पितम शैलम, भगवंतांनी तो शैल आपला खाली ठेवला. आणि जेव्हा इंद्राने हे पाहिलं तेव्हा तो मात्र थक्क झाला. या सप्ताहानो बाला, काय म्हणले 7 वर्षाचं वय आणि एवढ्या मोठ्या डोंगराने धारण केलं. कथम पिबत गिरिवर पुष्करम गजराडी. व एवढ्या मोठ्या हत्ती मदोन्मत्त हत्ती एवढाला हा डोंगर भगवंताने उचलला. आणि मग मात्र इंद्र चकित झाला, थक्क झाला. सगळे नंद गोप सगळे चकित झाले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. सगळे गोकुळातले लोक म्हणू लागले की खरोखर गर्गाने सांगितलं ते बरोबर आहे की या आता तुमचा हा कृष्ण झालाय, परंतु याला अनेक नाव आहेत. हा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण आहे. नारायण हा प्रगट झालेला आहे. कृष्ण मक्लिष्ट कर्मणाम, कृष्ण हा मक्लिष्ट कर्मणाम, याने कृष्ण हा अलौकिक कृत्य करणार आहे. ज्याप्रमाणे मन्ये नारायण श्यामशम कृष्ण मक्लिष्ट कर्मणाम, ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते इंद्र यांनी पाहिल्याबरोबर मात्र त्याला आपली चूक कळाली.